नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनरमध्ये। तर मैत्रिणींनो, आज आपण प्रत्येक ब्लाऊजसाठी शोल्डर किती घ्यायची ते शिकणार आहोत। तर इथे मी तुम्हाला प्रत्येक ब्लाऊजसाठी ही जी शोल्डर असते ती किती घ्यायची ते सांगणार आहे। मग बोटनेक गळा असो किंवा तुमचा कॉलर नेक गळा असो किंवा तुमचा लहान गळा असो किंवा तुमचा डीप गळा असो, मोठा गळा असो, प्रत्येक साईजला शोल्डर किती लागणार आहे आणि ती शोल्डर कशी काढायची आहे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे। तर प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका। बारीक बारीक मी टिप्स मधामधात दिलेले आहेत, ते तुमचे मिस होऊ नये। तर बघा मैत्रिणींनो, आपण ब्लाऊजचे जे एका शोल्डरपासून दुसऱ्या शोल्डरपर्यंत मोजत असतो ते आपल्याला असे मोजायचे नाही, ते आपल्याला ब्लाऊज घालूनच मोजायचं आहे। तुम्हाला जर पूर्ण शोल्डर हवी असेल तर तुम्ही अंगात ब्लाऊज घालायचा आहे आणि तेव्हाच एका शोल्डरपासून दुसऱ्या शोल्डरपर्यंत टेप ठेवायचा आहे आणि ते अंतर किती आले ते मोजायचे आहे। खूप साऱ्या माझ्या मैत्रिणी असे ब्लाऊज ठेवतात आणि एका शोल्डरपासून दुसऱ्या शोल्डरपर्यंत मोजतात आणि ते माप घेतात, तर ते माप तुमचे चुकीचे भरते। ज्यावेळेस तुम्ही अंगात ब्लाऊज घालता त्यावेळेस तुमचे ब्लाऊज असे फाकल्यासारखे होते, त्यावेळेसच आपल्याला पूर्ण शोल्डर व्यवस्थित मिळते। तर इथे मी माझे माप तुम्हाला काढून दाखवणार आहे आणि माझे जे पूर्ण शोल्डर मी मोजलेले आहे ते इथे मी तुम्हाला सांगणार आहे। तर माझे पूर्ण शोल्डर आहे 17.5 इंच। तर आता 36 साईज माझी साईज आहे, तर इथे मी तुम्हाला काढून दाखवणार आहे आणि त्यानुसारच बोट नेक असो, तुमचा कॉलर नेक असो किंवा लहान मोठा कुठलाही गळा असू द्या, त्यासाठी शोल्डर किती घ्यायचे आणि ते शोल्डर कसे घ्यायचे हे बारकाईने मी आज तुम्हाला सांगणार आहे। तर बघा, आता 36 साईज काढायचा आहे, तर छातीचा चौथा भाग इथे मी 9 इंच घेणार आहे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन घेणार आहे आणि ही लाईन मी ओढून घेणार आहे। आता इथे ब्लाऊजची लांबी मी 13 इंच घेणार आहे, कारण की 12पर्यंत मी तुम्हाला संपूर्ण गळा सांगणार आहे। 1 पासून 12पर्यंत गळ्याची उंची असल्यास शोल्डर किती घ्यायचे हे मी तुम्हाला इथे सांगणार आहे। त्याकरता उंची आपल्याला 13 इंच घ्यावी लागेल। तर 13 इंचावर मार्किंग करून इथे चौकोनी बॉक्स मी तयार करून घेणार आहे। मैत्रिणींनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, दुसरा व्हिडिओ बघायची तुम्हाला गरजच पडणार नाही। एकदम तंतोतंत आणि बारीक सारीक माहिती या व्हिडिओमध्ये मी सांगितलेली आहे। तर बघा, माझे पूर्ण शोल्डर जेव्हा मी ब्लाऊज अंगामध्ये घालून बघितले तर एका शोल्डरपासून दुसऱ्या शोल्डरपर्यंत जेव्हा मी मोजले तेव्हा 14.5 भरलेले आहे। तर बघा, पूर्ण शोल्डर माझे 14.5 भरलेले आहे। तर आपल्याला त्याचे निम्मे करायचे आहे। 14.5चे निम्मे किती होते? 7.25 इंच। तर आपल्याला सुरुवातीपासून शोल्डरचे माप हे 7.25 इंचावर टाकायचे आहे। जेव्हा तुमचा गळा 1 इंच असतो, 1 इंच म्हणजे जेव्हा कॉलर गळा असतो आपला, तेव्हा आपल्याला पूर्ण शोल्डर टाकावे लागते। हे तुम्हाला मी आज सांगणार आहे, हे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे। तर बघा, पूर्ण शोल्डर टाकलेले आहे इथे 7.25 इंच। जे समोरचे आहे ते शिलाई मार्जिन आहे, जे मी इथे तुम्हाला ड्रॉ करून दाखवत आहे ती शिलाई मार्जिन आहे। तर बघा, ज्यावेळेस तुमचा कॉलर नेक असतो त्यावेळेस आपला गळा असा मागच्या साईडला फिट्ट असतो, त्यावेळेस तुमचा गळा कसाच खाली येत नाही, त्यावेळेस तुम्हाला शोल्डर हे जास्त घ्यावे लागते आणि जसा जसा गळा तुमचा वाढत जाईल तसे तसे तुमचे शोल्डर हे कमी घ्यावे लागणार आहे। हे झाले कॉलर गळ्यासाठी किंवा बंद गळ्यासाठी। तुम्ही कॉलर जरी गळ्याला नाही लावली आणि 1 इंचाचा मागचा बंद गळा असला तरी शोल्डर इतकेच तुम्हाला घ्यायचे आहे। आता यानंतर गळ्याची उंची 2, 3 आणि 4 इंचापर्यंत असल्यास आपले बोटनेक गळा तयार होतो। 4 इंचापर्यंत जर तुमची उंची असेल तर आपला बोटनेक गळा तयार होतो आणि बोटनेक गळ्यासाठी आपल्याला शोल्डर किती घ्यायचे आहे ते मी तुम्हाला आता सांगणार आहे। आता इथे मी एक ब्लाऊज घेतलेला आहे, तर तुम्हाला आता बोटनेक गळ्यासाठी हे लक्षात घ्यायचे आहे की तुम्हाला शोल्डरची पट्टी ही किती पाहिजे। तर बघा, इथे शोल्डरची पट्टी 2.5 इंचाची आहे, तर आता आपल्याला अर्धा इंच वाढून घ्यायची आहे, म्हणजे दोन्हीकडून पाव इंच शिलाईमध्ये जाईल, त्यासाठी अर्धा इंच वाढून घेतल्यावर 3 इंच आपल्याला हे माप घ्यायचे आहे। तर हे माप आपल्याला मुंड्यापासून अलीकडे घ्यायचे आहे। तर बघा, मुंड्यापासून मोजायचे आहे तर अलीकडे घ्यायचे आहे। तर 3 इंचाचे इथे मोजलेले आहे, जे आता समोर राहील तितका आपला गळा होणार आहे, हे तुम्हाला लक्षात द्यायचे आहे। तर बघा, इथे 1, 2 आणि 3, 4पर्यंत बोटनेक गळ्याची उंची तुम्ही घेऊ शकता। त्यापेक्षा बोटनेक गळ्याची उंची ही दिसायला विचित्र दिसते। 4पर्यंत तुम्ही बोटनेक गळा घेऊ शकता आणि बोटनेक गळ्यासाठी तुम्हाला जर शोल्डरची पट्टी ही कमी हवी असल्यास 2 किंवा 2.5 इंचाची हवी असल्यास तुम्ही
ती पट्टी तशी घ्यायची आहे, त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन वाढून घ्यायचं आहे आणि हे जे माप आहे ते मुंड्यापासून अलीकडे मोजायचे आहे आणि जे समोर राहील ते आपली गळ्याची रुंदी राहणार आहे। तर बघा इथे आपले बोटनेक गळ्याचे सुद्धा झालेले आहे। तर बोटनेक गळ्याला आकार कसा द्यायचा आहे इथे मी तुम्हाला दाखवते। तर बघा आता जे गळ्याचा भाग आहे तो गळ्याची रुंदी आपली जास्त होणार आहे आणि शोल्डर पट्टी कमी राहणार आहे। हा झाला आपला बोटनेक गळ्याचा आकार। आणि तुम्हाला जर शोल्डर पट्टी बोटनेक गळ्यासाठी कमी हवी असल्यास आपल्या गळ्याची जी रुंदी आहे ती वाढेल आणि शोल्डर पट्टी कमी होईल, ते आता मी तुम्हाला समोर दाखवणार आहे। तर इथे बघू शकता मी शोल्डर पट्टी कमी केलेली आहे आणि गळा वाढवलेला आहे, असे सुद्धा तुम्हाला इथे मी गळ्याचा आकार देऊन दाखवलेला आहे। तर चला आता आपले जे नॉर्मल ब्लाऊज असते ते मी तुम्हाला नॉर्मल ब्लाऊजचे गळे दाखवणार आहे। तर आता 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12पर्यंत आपण गळ्याची उंची जशी जशी वाढत जाईल तसे तसे काय बदल होते आणि सुरुवातीपासून शोल्डरचे माप कितीवर टाकायचे आहे ते तुम्हाला सांगणार आहे। तर इथे बघा कॉलर आणि बोटनेक गळ्यासाठी आपण पूर्ण रुंदी टाकली होती 7.25 इंच। आता त्यामधून 1 इंच आपल्याला कमी करायची आहे। मुंड्याच्या तिकडून अलीकडे 1 इंच घ्यायची आहे, म्हणजे 5 आणि 6 गळ्यासाठी आपल्याला मुंड्याच्या तिकडून 1 इंच कमी करायची आहे। आले लक्षात? तुमच्या गळ्याची उंची 5 आणि 6 असेल तर सुरुवातीपासून बघा इथे आपले शोल्डरपर्यंत 6.25 इंच आलेले आहे। जेव्हा तुमचा गळा लहान असतो तेव्हा गळ्याची सुरुवातीपासून जे शोल्डरपर्यंत माप टाकतो ती रुंदी जास्त असते आणि जसा जसा गळा तुमचा वाढतो तशी ही रुंदी कमी होणार आहे। तर इथे बोटनेक गळ्याचे आपले काम झालेले आहे, तर इथे मी हे मोडून घेतलेले आहे। तर बघा इथे 6.25 इंच आले तर त्यामध्ये 2.5 इंचाचा तुम्ही गळा घेऊ शकता आणि 3.25 इंचाचे शोल्डर घेऊ शकता, किंवा तुम्ही 2.25 इंचाचा गळा घेऊ शकता किंवा 3 इंचाचे शोल्डर घेऊ शकता, काहीही कमी जास्त करू शकता। तुम्हाला जर गळा जास्त रुंदीला हवा असेल तर गळा तुम्ही जास्त घेऊ शकता, शोल्डर पट्टी कमी हवी असेल तर शोल्डर पट्टी कमी सुद्धा करू शकता। सुरुवातीला पूर्ण शोल्डर आपले 7.25 इंच होते, तर मुंड्यापासून 1 इंच आपण 5 आणि 6 इंच गळ्यासाठी 1 इंच कमी केलेले आहे। तर किती झालेले आहे सुरुवातीपासून शोल्डरपर्यंत माप 6.25 इंच, हे आले लक्षात? आता 7 आणि 8 गळ्यासाठी पुन्हा आपल्याला मुंड्याच्या तिकडून 1/2 इंच कमी करायचे आहे। आता आपल्याला अर्धा इंच कमी करत जायचे आहे। सुरुवातीला आपण 1 इंचच कमी करायचे आहे, नंतर 1/2 इंच कमी करायचे आहे, अर्धा इंच कमी करत जायचे आहे। तर सुरुवातीपासून शोल्डरपर्यंत आपले माप इथे 5.25 इंच झालेले आहे किंवा 5.5 इंच येऊ शकेल। तर बघा आता आपला गळा जसा जसा वाढला तसा आपल्या मुंड्यामधून 1/2 इंच मुंडा कमी झालेला आहे, म्हणजे अलीकडे आलेला आहे। काय होते मैत्रिणींनो, गळा जर आपला मागचा मोठा असला तर आपल्या गळ्याला खाली उतरायला जास्त चान्सेस असतात, कारण की तो फाकल्यासारखा जास्त होतो। तुमचा गळा उंचीला 7 आणि 8 इंच असेल तर सुरुवातीपासून शोल्डरपर्यंत माप 5.5 इंच आपल्याला घ्यायची आहे। त्यामध्ये 2 इंचाचा गळा आणि 3.5 इंचाचे शोल्डर, किंवा 2.5 इंचाचा गळा 3 इंचाचे शोल्डर, असे तुम्ही काहीही घेऊ शकता। पण गळा जो आहे त्याची रुंदी तुम्हाला कमीच घ्यायची आहे। तर बघा इथे 1/2 इंच मुंडा आपला अलीकडे आलेला आहे। आता इथे गळ्याची रुंदी आपली कमी कमी होत जाणार आहे, पाव गळासुद्धा अलीकडे येणार आहे, कमी होणार आहे। तर 9 आणि 10 साठी पुन्हा आपल्या गळ्याची रुंदी कमी होणार आहे आणि 11 आणि 12 साठी त्याच्यापेक्षा कमी होणार आहे। आणि मुंडासुद्धा आता 9 आणि 10 साठी 1/2 इंच आपल्याला आतमध्ये घ्यायचा आहे। 9 आणि 10 साठी मुंडा पुन्हा आपण 1/2 इंच आतमध्ये घेतलेला आहे। तर सुरुवातीपासून मुंड्यापर्यंत जे माप आहे ते आता 5 इंच आलेले असेल आणि 11 आणि 12 साठी सुरुवातीपासून शोल्डरचे माप 4.5 इंच यायला हवे, म्हणजे 11 आणि 12 साठी पुन्हा 1/2 इंच मुंडा आतमध्ये येणार आहे। म्हणजे पहिले जे शोल्डर 5 इंच होते सुरुवातीपासून शोल्डरपर्यंत माप, ते आता 4.5 इंच 11 आणि 12 साठी घ्यायचं आहे, हे तुमच्या लक्षात आलेच असेल। तर इथे बघा कॉलर, बोटनेक आणि जे आपले नॉर्मल ब्लाऊज असते त्याबद्दल मी माहिती सांगितलेली आहे। जसा गळा तुमचा लांबीला वाढत जाईल तसे तुमचा मुंडा हा अलीकडे येत जाणार आहे। तर 11 आणि 12 पेक्षा तर मोठा गळा नसणारच आहे।
तर इथे पुन्हा लक्षात द्या, जेव्हा तुम्हाला कॉलर गळा शिवायचा असेल किंवा बोटनेक गळा शिवायचा असेल त्यावेळेस अंगामध्ये ब्लाऊज घालून बघायचा आहे आणि अंगामध्ये ब्लाऊज घातल्यावर एका शोल्डरपासून दुसऱ्या शोल्डरपर्यंत माप घ्यायचे आहे आणि ते जे माप आलेले आहे त्याच्या निम्मे आपल्याला शोल्डरचे माप टाकायचे आहे. म्हणजे सुरुवातीपासून मुंड्यापर्यंत शोल्डरचे माप टाकायचे आहे. आले लक्षात. आणि नंतर जेव्हा तुमचा गळा आपण नॉर्मल ब्लाऊज शिवतो 5 आणि 6 गळा उंचीला असेल त्यावेळेस तुम्हाला मुंड्यापासून 1 इंच कमी करायचे आहे आणि जे समोर राहील ते आपले शोल्डरचे माप होणार आहे. म्हणजे गळा आणि शोल्डर त्यामध्ये बसणार आहे. मागचा गळा जर 7 आणि 8 इंचाचा असला तर तुम्हाला मुंड्यापासून अर्धा इंच कमी करायचं आहे आणि समोरचे जे राहिलेले आहे ते गळा आणि शोल्डर होणार आहे. 9 आणि 10 साठी पुन्हा मुंड्यापासून अर्धा इंच कमी करायचे आहे तर किती राहणार आहे? 5 इंच. तर 5 इंचामध्ये गळा आणि शोल्डर घ्यायचा आहे. 11 आणि 12 साठी पुन्हा मुंड्यापासून अर्धा इंच आपल्याला आतमध्ये घ्यायचं आहे आणि राहिलेले 4.5 इंच ते आपले गळा आणि शोल्डरचे माप होणार आहे. तर इथपर्यंत तुमच्या लक्षात आलेच असेल. तर अगदी बारकाईने इथे तुम्हाला समजून मी सांगितलेले आहे. यात आता काहीच शिल्लक राहिलेली नाही. अशा पद्धतीने तुम्हाला हे माप काढायचे आहे. तंतोतंत तुमचा मुंडा बसेल, गळा बसेल आणि शोल्डर कसेच उतरणार नाही. आणि ब्लाऊज घालून बघितल्यावर माझे माप हे 14.5 आलेले आहे. शोल्डरचे माप 14.5 आलेले आहे. तुमचे 14.5च येणार नाही, कमी जास्त असू शकते. प्रत्येकाच्या शरीरानुसार शोल्डरचे माप हे कमी जास्त असेल, त्यानुसार तुम्ही त्याचे निम्मे करायचे आहे आणि माप टाकायचे आहे. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की सांगा. नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आणि काल मी एक अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ टाकलेला आहे, तो व्हिडिओ बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक मी वरी देते, तो व्हिडिओ नक्की जाऊन बघा. त्यात मुंड्यासंबंधी संपूर्ण चार्ट दिलेला आहे, संपूर्ण तुमच्या प्रॉब्लेमचे निरसन केलेले आहे. तर तो व्हिडिओ नक्की बघा. चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.